पुण्यातून सैफ अली खानच्या घरात हल्ला करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी पकडलेलं आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसणारा आणि त्याच्याच सारखा दिसणारा दुसऱ्याला देखील मुंबई पोलिसांनी पकडलेला आहे। योगेश कदम यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। माझ्या समेत गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत। कदम सर, काय स्टेटस आहे सैफ अली खानच्या हल्लेखोरांना पकडलं? जे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहिलं त्या सीसीटीव्ही फुटेज मधल्या दिसणाऱ्या व्यक्तीसारख्या एका व्यक्ती म्हणजे लोकलाईक सारख्या व्यक्तीला जसं साम्य आहे तसं अशा व्यक्तीला तिथे पकडून आणलेलं आहे, ज्याचं गुन्हेगारीचं बॅकग्राऊंड देखील सापडलेलं आहे। चौकशी चालू आहे, चौकशीमध्ये आपल्याला अजून स्पष्टता येईल। किती आरोपी सध्या पकडलेले आहेत आणि चौकशीसाठी किती आरोपी आहेत? एका आरोपीला सध्या संशयिताला आता पकडले गेलेलं आहे, ते चौकशी चालू आहे। अजून काही आहे ज्यांना सीसीटीव्ही मार्फत ट्रॅप केलं जाते, लवकरच त्यांना देखील पकडून त्यांची देखील चौकशी केली जाईल। हा हल्ला नेमका कशासाठी करण्यात आला होता? सैफ अली खान वरती जो हल्ला झाला तो काय संदीप बिष्णोई टोळीच्या संबंधित आहे का, किंवा नेमकं कारण काय? कुठल्याही गँगचा असं कुठलाही पार्ट नाहीये, कुठल्याही गँगचं हे ऍक्ट नाहीये। चोरीच्या दृष्टीनेच हे केलं गेलं होतं असं लक्षात येत आहे, परंतु चौकशी होऊ द्या, अजून त्यांना स्पष्ट येऊ द्या, त्यानंतर मग ठोस काय सांगता येईल। ते योगेश कदम, लोकशाहीनुसार मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।